स्वतः तो राजपत्र पण आणलं होतं, पण त्याच्यावर सह्या नव्हत्या. मी त्याच्यावरच्या सह्या वाचल्या, कोणाकोणाच्या नाही आहेत ते घ्या. त्यांनी सांगितलं आम्ही राजपत्र काढतो. पुन्हा अगोदर ते मसुदा घेऊन आले होते फक्त. मग मी सांगितलं, तिथं जाहीर केलं समाजासमोर की कुणीही मुंबईत जायचं नाही, आपला आजचा मुक्काम हा वाशीतच. जर उद्या सकाळपर्यंत यांनी दिलं नाही तर आपण मुंबईकडे कूच करणार आहे. तिथूनच मी आवाहन केलं होतं, राज्यातले जेवढे अभ्यासक आहेत त्यांनी तातडीने मुंबईत यावं, जेवढे वकील आहेत त्यांनी ताबडतोब यावं. मला तुमच्याशी चर्चा करून पुढची डिसिजन घ्यायची. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी कशी असली पाहिजे, ते कायद्यात टिकन का, त्याची व्याख्या कशी असली पाहिजे, हे मी विचारलं होतं. ज्यांना शक्य आहे ते अभ्यासक आले होते, मी बैठक घेतली त्यांची वाशीला. मी जाणून बुजून मुद्दाम समाजाला सांगालो, मी एकट्यानं कुठला निर्णय घेतलेला नाही. त्यावेळेस तुम्हाला मान्य होती. आणि इकडे उगं कुठेतरी एखादे मोबाईल हातात धरायचा, काहीतरी बोलत बसायचं आणि संभ्रम निर्माण करायचा. तिथं मुंबईचे हायकोर्टातले वकील होते, वेळेवर नावही सगळ्याला माहिती आहेत, समन्वयक सुद्धा लय मोठे. मी 4-4 बैठका घेतल्या तिथं. आणि नंतर बाहेर येऊन निर्णय घेतला की असं असं ठरलंय. समाजाला विचारलं करायचं का, आणि तितक्या रात्री समाज म्हणला हो. म्हणलं टिकवायची जबाबदारी त्यांची आहे, आपली व्याख्या ते घेणारे ताबाकडे करू. कारण मी लगेच म्हणत होतो आत्ताच घे, हेही सांगतो नाही, सगळ्याला माहिती. हे दीपक केसरकर साहेबाला माहिती आहे, सुमंत भांगेंना माहिती आहे, याच्यानंतर मंगलप्रभात लोढांना माहिती आहे, तिथं असणाऱ्या काही मुंबईतल्या वकिलांना माहिती आहे, काही अभ्यासकांना सुद्धा माहिती आहे तिथं असणाऱ्या. आणि माझ्या आजूबाजूला आता नसणाऱ्यांना नाही बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती आहेत. कारण शेवटी नरड्याला लागल्यावर कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही समाज असतो, तो इमानदारीनं खरंच बोलणार. भलं माझं कोणाचं पटत असेल नसल ती वैयक्तिक मुद्दा राहिला, पण ज्या वेळेस खरं बोलायची वेळ येईल मला 100% विश्वास आहे, माझ्यासोबतचे असणारे जरी बाजूला असले तरी ते खरंच बोलणार, याचे मला 100% आत्मविश्वास आहे. कारण हे सगळ्यांना बोलून ठरलेलं आहे. आणि इतक्या रात्री म्हणलं आत्ताच करते, तर म्हणलं इतक्या रात्री आता शक्य नाहीये. साहेबांकडे जाऊन पुन्हा राजपत्र ही करणं. विश्वास ठेवा, आम्ही तुमचीही व्याख्या घेतो. आणि बार तिथं सुद्धा 4-5 वेळेस लिहून दिलेलं आहे, तिथं टायपिंग करताना दिलेलं आहे, त्याचं लिहून पण तसं घेतलेलं आहे. परत घेतोत म्हणून व्याख्या, ते पत्र अभिजित पाटलांकडे वकील म्हणून. आम्ही अलीकडच्या खोलीत बसलो तेव्हा तिथं लई गरी झाली म्हणून ते घेऊन येतो म्हणले टायपिंग करून. हे सगळे पत्र आहेत, नावं सांगतोय मी की व्याख्याही घेतो आम्ही, तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्ही जर आमच्याप्रमाणे व्याख्या घेणार नसाल तर तुम्ही त्यांच्या दबावापोटी आमच्या मराठ्यांच्या लेकरांना करोडोंना औषध पाजायला निघाला. त्याच्यापेक्षा ते देऊन त्या गुलालाचा अपमान करू नका. ते टिकलंही पाहिजे, कोणाचा दबाव आला म्हणून तुम्ही गेम करता. कारण तुम्हाला 5वा मुद्दा सांगतोय, आमच्या पक्का ध्यानात आलाय आता, आणि तशी कोण सुद्धा आहे की तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करणार आहेत. तुम्ही समोरच्याला सांगितलंय सुद्धा आम्ही अंमलबजावणी करणार आहेत. निवडणूक होऊस तर राहून द्या, ती उडली तर उडली. सरकार मनोज जरांगे म्हणते त्याला, ते तुम्ही घोळ केला आणि तुम्ही जरी उडीली 13% आरक्षणासारखी, हे मनोज जरांगे लढणार आहे. माझ्या पहिल्या मागण्या, आणि ही सुद्धा आहे, ह्या पण पाहिजेत आणि ही पण पाहिजे, पहिल्यापासूनचं म्हणणं आहे. नवीन वाढलेली नाही, शेपूट फेपूट बोंबलायचं नाही लांबलं, शेपूट त्याचं लांबलंय. अगोदर म्हणला होता सगळ्या सोयऱ्याच्या याला त्याचे आणि त्याचे लोक, आमचा काही विरोध नाही, त्याच्यामुळं ओबीसीला काही धक्का लागत नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.